नमस्कार. आज आपण 10वा अध्याय ईश्वराच्या कृपेनं पूर्ण करणार आहोत. खूप साऱ्या भगवंतांनी सांगितलेल्या विभूती आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. आजच्या भागामध्ये पण 38 आणि 39व्या मधल्या विभूती आपण पाहणार आहोत. आणि मग इतकं सगळं विभूती बघून सुद्धा खरा ईश्वर कळला का, तर तो एकांशीच अस्तित्व जगत असं जे म्हणतोय त्याचा नेमका अर्थ काय आहे तोही आपण समजून घेऊया. 38व्या ओळीमध्ये दंडो दमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषताम मौनम चैवास्मी गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवताम. अशा 4 विभूती भगवंत सांगणार आहे. दिसायला तर सोपं आहे. दंडन दमयतामस्मी म्हटलं म्हणजे दंड करणाऱ्याची जी दमन शक्ती आहे, दंड करणाऱ्याजवळ शक्ती असायला हवी ना, शक्तीमुळे अधिकार असायला हवा ना. तो जो अधिकार आहे, ती जी शक्ती आहे, ती शक्ती भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. दुसरं म्हणतो जिगीषताम नीती. प्रत्येकाला विजयाची इच्छा असते, प्रत्येकाला जय मिळावा असं वाटत असतं, पण तो विजय मिळवताना तो नीतीने मिळवलेला असला पाहिजे. त्यामुळे जिंकण्याची इच्छा करणाऱ्यांची जी नीती आहे ती भगवंत म्हणतो मी आहे. येणं केलं प्रकारेण प्रसिद्धी मिळावी, विजय मिळावा हे भगवंताला मान्य नाही आहे. नीतीच्या मार्गानं विजय मिळवणं याच्यासाठी त्यातली जी नीती आहे ती भगवंत म्हणतो माझी विभूती. गुह्यानाम मौनम. जे जे गुह्य आहे, जे जे गुप्त आहे, ते ज्याच्या सहाय्यानं होतं. गुह्य कसं राहतं, गुप्त कुठली गोष्ट राहते, तर मौन साधलं की गुप्त राहतं. सगळ्यांशी सगळंच बोलत राहिलं तर गुप्त कसं राहणार. त्यामुळे मौन ही माझी विभूती आहे. आता ते मौन ह्याचा अर्थच असा आहे की जी गुह्य गोष्ट आहे, जी सर्वांच्या कानापर्यंत जायला नकोच आहे, ह्याच्यासाठी जे काही काळजी घ्यावी लागते त्याला मौन म्हणायचं. आपण आता त्याचा सविस्तर विचार करताना पाहणार आहोत की आपल्या दृष्टीनं मौन शब्द कसा आहे आणि भगवंताची विभूती म्हणून मौन शब्द सांगितला आहे, त्यामध्ये नेमका काय फरक आहे तो आपल्या लक्षात येईल. आणि चौथा म्हटलं आहे ज्ञानवताम ज्ञानमहम. ही जी आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, ब्रह्मविद्या असणारी मंडळी जी आहे त्यांच्यामधलं ज्ञान जे आहे तो भगवंत म्हणतो मी. व्यक्ती असं म्हटलं नाही आहे, तर त्यांच्यामधलं असणारं जे ज्ञान आहे, ते जे आत्मज्ञान आहे, ते जे ब्रह्मज्ञान आहे, ती जी ब्रह्मविद्या आहे ती म्हणजे मी आहे. अशा 4 गोष्टी या 38व्या श्लोकामध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. पहिले जे दमयता हा दंड हा म्हटलेला आहे, दमयताम दंड हा, तर ह्या दंड करणाऱ्यांची, यांचा जो अधिकार आहे, त्यांची जी दमन शक्ती आहे भगवंत म्हणतात ती माझी विभूती आहे. आता ही दमन शक्ती म्हणजे काय, तर शासन करण्याची शक्ती. सगळा कारभार नीटपणे चालला आहे ना हे बघणारी जी मंडळी असतात त्यांच्याजवळ शासन करण्याची जी शक्ती असते, जो अधिकार असतो, तो अधिकार म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आता हे तर खरंच आहे, आपलं साधं घर संसार किंवा कुठलंही शाळा ऑफिस महाविद्यालय जे काही चालवायचं आहे तर नीटपणे चालायला हवं असलं तर त्याचं काही नियम करून ठेवावे लागतात. जो म्हणेल तसं वागेल, म्हणेल त्या वेळेला होईल असं नाही चालणार. त्याचं वेळापत्रक असतं, त्याचे काही नियम असतात, ते सगळं ठरवावं लागतं, ते तसं पाळावं लागतं, तरच ह्या सगळ्या गोष्टी नीटपणाने चालतात. आणि सामान्यपणे माणसाचं असं असतं, माणसाला नियम नको असतात. मोठ्या हुशारकीनं काही माणसं असं म्हणतात अनियमित राहणं हाच आमचा नियम आहे. विशेष करून जेवणाखाण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपण जर म्हटलं कधी की काय हो तुम्हाला किती वाजता जेवणाचं, नाही केव्हाही, मला केव्हाही चालतं. अनियमित राहणं हाच आमचा नियम आहे असं मोठ्या हुशारकीनं म्हणतात. त्यांच्यासाठी हा विषय नाही आहे. तर असं आहे की सगळ्या गोष्टी नीटपणाने व्हायला हव्या असेल तर त्याला नियम असावे लागतात. अगदी सामान्यपणे व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टी मान्य कराव्या लागतील की खरं आहे, नियमानेच सगळं पालन करावं लागतं आणि ते खरं म्हणजे हिताचं असतं. जर आपण कसेही बेछूट अनियमित वागत राहिलो तर मग आपलं कल्याण होणार नाही. त्यामुळे भगवंत जे म्हणतोय दंडम नमयतामस्मी, तर ते खरं आहे. दंड करणाऱ्यांमध्ये, शासन करणाऱ्यांमध्ये, नियम लावणाऱ्यांमध्ये तो जो नियम आहे, तो जो अधिकार आहे, ती जी शक्ती आहे ती म्हणजे मी आहे. लहान मुलांना सुद्धा आपल्याला नियम सांगावे लागतात कारण त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात अशी आपली इच्छा असते आणि म्हणून चांगल्या सवयींसाठी काही नियम घालून द्यावे लागतात. प्रत्येक वेळेलाच मुलं काय म्हणतील त्याचं कौतुक करणं असं नाही, तर कधीतरी त्यांना त्यांचं काय चुकलं, कधीतरी त्यांना रागवावं लागतं कारण त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी ह्या गोष्टी आपण करतो. तद्वत आहे. आता असं आहे की समाजामध्ये प्रत्येकाला काही हे अधिकार नसतात. त्या ठिकाणी त्या पदावर असणाऱ्यालाच ते कर्तव्य करायचं असतं, तो अधिकार वापरायचा असतो. त्यामुळे सरकार
आणि प्रजा असं जर आपण विचार केला तर आपण सगळे नागरिक आणि सरकार या दोघांना देशाची प्रगती साधायची आहे. आणि अशी देशाची प्रगती व्हायला हवी असेल तर त्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांचं पालन करावं लागतं. त्या नियमांची अंमलबजावणी नीट होते की नाही ते पाहावं लागतं. प्रजाजन जर नियमांचं अंमलबजावणी करत नसतील, त्यांचे फक्त हक्कच सांगत असतील तर तसं चालणार नाही. त्यांची काही कर्तव्य पण असतात. त्यांच्या नियमांचं योग्य प्रकारे ते पालन होत आहे ना हे पाहावं लागतं. आणि ते पाहण्यासाठी काही यंत्रणा असते, न्यायसंस्था असतात, अगदी दैनंदिन याच्यामध्ये चौकामध्ये पोलीस उभा असतो. हे सगळं यांचं सगळं नीटपणानं चालावं यासाठीची व्यवस्था असते. आता सरकार, प्रजाजन किंवा आता न्यायसंस्था म्हणूया किंवा या प्रकारची कामं करणाऱ्या सगळ्या संस्था, हे सगळे त्या नियामक शक्तीचे भाग आहेत. जे काही ठरवून दिलेलं आहे त्या ठरवून दिलेल्या शक्तीचे भाग आहेत. हे म्हणजे काही माझी विभूती नाही आहे. तर यांचा जो अधिकार आहे, यांना जे विशेष शक्ती मिळालेली आहे ती शक्ती म्हणजे माझी विभूती आहे. शासन करणाऱ्याच्या अधिकाराची खूण असते, त्याच्या हातात दंड असतो. त्या अर्थाने पण दंड शब्द लक्षात येईल की ते प्रतीक आहे. तो राजदंड आहे आणि तो राजदंड ज्याच्या हातात आहे त्याची जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. असा राजदंड विरहित राजा याचा काहीच उपयोग नाही. किंवा सिव्हिल ड्रेसमधला पोलीस, त्याला काही अधिकार नाही आहेत. त्याची ती खूण आहे की तो त्याच्या युनिफॉर्ममध्येच असला पाहिजे, त्याच्या गणवेशातच असला पाहिजे, तर त्याला तो अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे तो अधिकार प्राप्त होण्यासाठीची जी खूण त्याला आपण म्हणूया दंड. हा असा राजदंड ज्याच्या हातात असतो. म्हणजे राष्ट्राध्यक्ष निवृत्त झाले, पंतप्रधान निवृत्त झाले किंवा महापौर निवृत्त झाले, तर निवृत्त झाल्यानंतर काय अधिकार आहे त्याला? काहीच अधिकार नाही. त्या दंड हा दमयताम अस्मी, तो जो अधिकार आहे, ती जी शक्ती आहे, ते जे पद आहे, त्या पदाने मिळालेला जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. ते आपल्याला अर्थ कळेल. कायद्यानं त्यांना तो अधिकार प्राप्त झालेला असतो. ही भगवंताची विभूती आहे. आता खरं आहे की सगळं नीटपणे चाललं आहे. म्हणजे सामाजिक असू दे, राष्ट्रीय असू दे किंवा व्यक्तिगत गोष्टी असू देत, नियमाने जर आपण वागलो तर त्या नीट होतात. त्यामुळे या सगळ्या नियमांची किंवा अशा प्रकारची जी शक्ती कार्य करणारी असते त्या शक्तीची आवश्यकता की आपण नाकारू शकत नाही. मग आपण काय लक्षात ठेवायचं? ही विभूती सांगताना नेमकं भगवंताला आपल्या सामान्य मंडळींना काय सांगायचं आहे? तर कदाचित असं आहे की आपण सगळ्यांना फसवू शकू पण भगवंताला फसवू शकत नाही. त्यामुळे आपण एखादी गोष्ट चुकीची केली किंवा चुकीची घडली तर त्यावेळेला आपल्याला स्मरण भगवंत या विभूतीतून देतो आहे की ती शक्ती आहे, ती माझी शक्ती आहे. आणि ती त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे की हे असं जे माझं चुकीचं वर्तन आहे, ते चुकीचं वर्तन त्याला शासन करणारा, त्यावेळेला समजा शासन करणारा जो कोणी आहे त्यांनी केलं नसेल. म्हणजे जसं उदाहरण म्हणून आपल्याला पटेल की रेल्वेचं तिकीट न काढता आपण रेल्वेचा प्रवास केला, काय जे काही घडलं, चुकीने तिकीट कमी काढलं गेलं किंवा काही झालं आणि ती रुखरुख लागून राहिली मनाला. मग आता काय करायचं? तर तेव्हा स्मरण झालं पाहिजे की आता हे जे काही घडलं ते भगवंताला आपण हे करतोय, फसवत आहे. म्हणजे आपण कुणाला तरी फसवल्याच्या आनंदाला की चला रेल्वेला आम्ही बुडवलं. एरवी काय कितीतरी वेळा रेल्वे कसे पैसे काढताय, आपण तिकीट काढतो आणि प्रवासाला जातच नाही ना, कॉम्पेन्सेट झालं. अशा प्रकारचा काहीतरी विचार आपण मनात आणतो. तर सामान्यपणानं दंडोदमयतामस्मी या विभूतीतून तुम्ही आम्ही काय पाहायचं? तर जे काही नियम घालून दिले त्या नियमाप्रमाणेच आपलं वर्तन होईल, प्रामाणिकपणानं त्याप्रमाणे आपलं वर्तन होईल असं आपण केलं पाहिजे. कारण ती जी शक्ती आहे, नियम घालून देणारी शक्ती जी आहे ती शक्ती भगवंताची आहे. आणि त्या नियमाच्या विरुद्ध मी वर्तन केलं आहे म्हणजे मी भगवंताला फसवलं आहे. अशा प्रकारचा विचार या विभूतीतून आपल्याला कळला पाहिजे. प्रामाणिकपणानं ती जी शक्ती आहे, तो जो अधिकार आहे त्याचा आपण मान राखलाच पाहिजे. खरं म्हणजे अशी सभोवताली आपल्या उदाहरणं थोडी कमी असतात परंतु असतात. आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे. मी मागे कदाचित आपल्याला सांगितलं असेल की माझी एक जवळची मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण आमच्या नापास वर्गातल्या मुलांना शिकवायला यायची. खरं तर तिच्या दारात गाडी होती, तिला काही नोकरी उद्योगाची मोठी गरज होती, अशातला काही भाग नव्हता. आणि म्हणून मी एक दिवस सहजच तिला म्हटलं तुझ्यासारखीने एवढं काम करावं, उन्हातानाचं यावं, का बरं तू करतेस? तर तिने मला तीच एक गोष्ट सांगितली. म्हणाल मी 40मध्ये BEd करायचं ठरवलं
अगदी उगाचच घर संसारातले कर्तव्य पार पडलेत, मुलांचं करतायत आणि सगळं छान येतं. आता आपण थोड्याशा फ्री झाले तर आपल्याला आवड होती टीचिंगच्या ह्याच्यात जाण्याची, तर आपण बी एडला जाऊया म्हणून बी एडला म्हणे मी SNDTत अर्ज केला. आणि स्वाभाविकच आहे ॲडमिशन मिळेल की नाही जरा धास्ती होतीच. आणि मग असं झालं की कोटामधून 2 म्हणजे एकच सीट मिळायची होती आणि ते तिथल्या दोनांमध्ये माझा अर्ज गेलेला होता की आता दोनांमध्ये एक कोणाला तरी निवडणार. आणि मग मला असं कळलं की त्या SNDT कॉलेजमधले जे व्हाईस प्रिन्सिपल आहेत की जे त्या निवड कमिटीमध्ये होतेच त्याच्यामध्ये ते स्वतः आहेत. आता त्यांच्या मुलीचाच अर्ज समोर आलेला आहे आणि मुलीचा अर्ज आणि माझा अर्ज, त्यावेळी मी मनात पण माझ्या आलं नाही की आपल्याला ॲडमिशन मिळेल. आणि घडलं मात्र असं की मला प्रत्यक्षात ॲडमिशन मिळाली. आणि मग म्हणे मला राहवलं नाही आणि मी विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्हाला माहीत नाही, 2 नावं आम्ही वाचत नाही, आम्ही फाईल पाहतो. आणि ती फाईल पाहताना मी पाहिलं की विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून होणारे मुलांचे जे संस्कार वर्ग आहेत त्या संस्कार वर्गाचे सर्टिफिकेट्स तुमच्या फाईलला होते. म्हणजे या बाईला टीचिंगमध्ये जास्त आवड आहे हे लक्षात आलं आणि म्हणून तुम्हाला आम्ही ॲडमिशन दिली. अशी पण माणसं, तो अधिकार जो आहे तो अधिकार म्हणजे भगवंताची विभूती आहे. आणि म्हणून मग तिथे भगवंताचा निर्णय काय असेल, ही माझी मुलगी म्हणून त्यांनी दिली असते का ॲडमिशन, त्याला तुझं माझं काही आहे का, असा विचार करणारी माणसं असतात म्हणून हे जग चालतं. अशा प्रकारचा विचार लक्षात घ्यायचा की तो जो अधिकार आहे, ती जी शक्ती आहे ती म्हणजे भगवंताची होती. लगेच दुसरा आहे नीती रश्मी जिगीषता. आता जिगीषता याचा अर्थ जिगीषू इच्छा, म्हणजे आपला विजय व्हावा, सगळीकडे आपल्याला जय मिळावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. अगदी क्रिकेटची मॅच जरी म्हटलं तरी दोन्ही बाजूंना वाटत असतं की आपल्याला मॅच जिंकता आली पाहिजे. आता या अशा वेळेला नीतीचं काम करणाऱ्याला विजय मिळायला पाहिजे. खरं म्हणजे प्रत्यक्षात काय घडतं ते जाऊ दे, पण नीतीची जी गोष्ट आहे ती म्हणजे भगवंत म्हणतो मी आहे. म्हणजे आता सामाजिक, व्यक्तिगत, राष्ट्रीय चारित्र्य जर घडवायचं म्हटलं तर त्याच्यात आता जसं म्हटलं दंडाची आवश्यकता आहे, त्या अधिकाराची आवश्यकता आहे, तसं नीतिमत्तेची पण आवश्यकता आहे. सगळ्यांनी नीतिमत्तेने आचरण केलं तरच त्या जयाला म्हणजे त्या विजयाला अर्थ आहे. खोटेपणाने फसवणुकीनं विजय मिळवलेला असेल तर त्याचा काय उपयोग. त्यामुळे नीतिरश्मी जिगीषता ही जी जिंकण्याची इच्छा आहे त्या जिंकण्याच्या इच्छेला सुद्धा नीतीचा पाया असायला पाहिजे. आता हे नीतिशास्त्र म्हणजे काय, तर अगदी सोपं आहे की काय करावं आणि काय करू नये याच्यामध्ये ज्याला विवेकानं वागता येतं त्याला नीती म्हणायचं. आता असं वागण्यासाठी इंद्रिय संयम लागतो. तो इंद्रिय संयम ज्याच्याजवळ असेल तो नीतीने वागेल आणि नीतीने वागून ज्याला विजय मिळालेला आहे त्यातली जी नीती आहे ती भगवंत म्हणतो माझी बुद्धी आहे. आता जिंकायचं तर आहेच प्रत्येकाला, बरोबर आहे, पण कपटानं नाही, चांगलं वागूनच सत्यानंच विजय मिळवला पाहिजे तरच ती भगवंताची विभूती आहे. नीतीच्या आचरणानं आपल्याला मोठे प्रयत्न करायचे आहेत विजय मिळवण्याचा आणि त्याच्यासाठी आपल्याला सार म्हणजे काय, असार म्हणजे काय, योग्य काय, अयोग्य काय, ज्या शास्त्रामध्ये धर्माचं अनुसरण केलं जातं त्या शास्त्राप्रमाणे त्या धर्माप्रमाणे आचरण झालं पाहिजे. अगदी नीतिशास्त्र म्हणजे तेच आहे की सगळं धर्माप्रमाणे, शास्त्राप्रमाणे, न्यायाप्रमाणे ज्याचं आचरण होतं त्याला नीतीचं आचरण म्हणायचं. आणि भगवंताने स्पष्ट सांगितलं की ते जे आहे ते नीतीचं आचरण आहे, म्हणजे शास्त्राप्रमाणे धर्माप्रमाणे आचरण करणं, त्या आचरणाला मी नीती असं म्हणतो आणि ती माझी विभूती आहे. आता ह्याचा अर्थच असा आहे की चांगल्या नैतिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने, शुद्ध स्वच्छ, कुणी आपल्यावरती बोट ठेवणार नाही अशा पद्धतीने विजय प्राप्त झाला पाहिजे. ही जी काही वृत्ती असावी लागते ना त्या वृत्तीला भगवंताची विभूती म्हणायला हवं. म्हणजे खोटेपणा करायचा, खोटी नावं त्या मतदारांच्या यादीत घालायचे किंवा मतपेट्या पळवून द्यायच्या, अशा गोष्टी करायच्या आणि विजय मिळवायचा. त्या विजयाला काय कळतो, नीतीने मिळवलेला विजय नाही. किंवा जे विजयी झालेत त्यांच्याविषयी अशा पद्धतीचे आरोप करायचे की यांनी विजय मिळवला हा खोटाचा आहे, हा पण खोटेपणाने करायचा. अशा प्रकारचा जो खोटेपणा, कपटीपणा, आपण जो इलेक्शनच्या जवळ आलं की अशा प्रकारच्या बातम्याला ऊत येतो आणि मग ते सगळं आपण ऐकतो, तर ही जी काय आहे ही अशा प्रकारचा विजय मिळाला तर ती अपकीर्तीच होते. त्याचा काही लोक काही त्याच्याबद्दल चांगलं म्हणत नाही. त्यामुळे नीतिमत्ता नसणारे, अयोग्य मार्गाने वर्तन करणारे असे जे विजयी झाले
तर ते की त्याला अर्थ नसतो. असं दुसऱ्याला फसवून दुसऱ्याचं ओरबाडून घेतलेलं आपल्याला की आनंद देत नाही, आपल्याला सुख देत नाही, आपलं कल्याण होत नाही. परंतु सदाचारानं नीतीनं आचरण केलं की ते टिकतं, तो विजय टिकतो. ती जी आहे ती सत्कीर्ती आहे आणि ती जी आहे ती भगवंताची विभूती आहे. त्यामुळे दंडोलमयतामस्मी किंवा आता नीती अस्वी जिगीषताम्, ती दंड म्हणजे काय आणि नीती म्हणजे काय, दोन्ही गोष्टी आपल्याला कळल्या. काय करावं आणि काय करू नये हे ज्याला कळतं, विवेकानं ज्याला कळतं, त्याला नीतिमत्ता नीतिशास्त्र कळतं असं म्हणता येईल. आता तसं पाहायला गेलं तर आचार्य, संत, सद्गुरू किंवा विशेष काही महापुरुष असतात, ही सगळ्या मंडळींचं जे वागणं असतं ते नीतीला धरून असतं. तर त्यांची उदाहरणं जर आपण घेतली तर आपल्याला कळतं की त्यांचं आचरण कसं आहे, नीतिमत्ता कशाला म्हणतात. किंवा आणखीन थोडा विचार केला तर आपण मगाशी म्हटलं की त्याला इंद्रिय संयमाची गरज असते. तर ह्या सगळ्यांचा इंद्रिय संयम कसा असतो असा सगळा विचार केला तर नीतीचं आचरण काही कळायला अवघड नाही आहे. पण आजकाल जे आपल्याला भ्रष्टाचाराची उदाहरणं सभोवताली दिसतात त्या सगळ्यांचा विचार केला तर नीतीच्या आचरणाचा विचारच लोकांच्या मनात येत नाही की काय असं वाटतं. आता मी उदाहरण देणार आहे, हे पण कदाचित पूर्वी दिलेलं असेल. मगाचं उदाहरण पण मी ठाण्यातलंच दिलं, आत्ता पण मी ठाण्यातलंच उदाहरण देणार आहे. असंच आमच्या अगदी जवळच्या एक काकू होत्या आणि यजमान त्यांचे बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नोकरीला होते. आणि एक दिवस ते ऑफिसला गेल्यानंतर सकाळी 10-10:30च्या सुमारास त्या एकट्याच घरात असताना एक माणूस आला आणि त्यांनी असा ह्याचा फॅन असतो, टेबल फॅन पण स्टँडवाला, असा ते घेऊन आले आणि म्हणाले हे साहेबांनी ठेवायला सांगितलं आहे. पण आमची काकू खमकी होती, तिला सगळं त्यांच्या ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या की एखादं टेंडर पास व्हायला बसलं तरी अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी लोक करतात आणि आपल्याला तर असं चालणारच नाही. आपण घामाचा पैसा आपण नोकरी करतो, त्याचा पगार घेतो, हे असं कुठून तरी काहीतरी याला भेटवस्तू स्वीकारायच्या नाही, अशी अगदी त्या सगळ्या दोघांची पती पत्नींची खंबीर भूमिका होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की नाही हे काही मी ठेवणार नाही. माझ्या यजमानी की सांगितलं नाही मला कोणी येणार आहे आणि असं काय आणून देणार आहे, त्यामुळे मला हे नको, आम्ही काही ऑर्डर बिल्डर केलेलं नाही आहे. तरी देखील तो माणूस खूप आग्रह करायला लागला. तेव्हा एवढे फोन वगैरे नव्हते की लगेच फोन करून विचारावं कोण आलं आहे, काय आलं आहे, हा माणूस कोण आहे, असं काहीच नव्हतं. आणि ती म्हणाली नाही मी काही ठेवणार नाही. आणि मला संध्याकाळी ते आले की तुम्हाला सांगतील. नाही म्हणजे संध्याकाळपर्यंत पण मी इथे ठेवणार आहे, तुम्ही हे घेऊन जा, नाही तर मी रस्त्यावर ठेवेन. हे जे काही खमकेपण आहे ना, ह्याच्यासाठी लागणारी जी हिंमत आहे ना, ते नीतीने वागणं आहे की मला खोटं नको, मला कोणाचंही नको, माझ्या कष्टाचं माझ्या घामाचं जे आहे तेच मला हवं. ही नीती जी आहे ती माणसाजवळ असते. त्या व्यक्ती म्हणून नाही तर तो जो गुण आहे तो गुण म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आपल्या उदाहरणांच्या सहाय्याने आपल्याला कळेल. असं नीतीचं आचरण खऱ्या अर्थानं शास्त्राला धर्माला प्रमाण असणारं असतं. त्यामुळे तसं आचरण करावं. भगवंत म्हणतो असं वागणं, असं वर्तन करणं, या वर्तणुकीला लागणारा असणारा जो गुण आहे ती माझी होती. आणि असा नीती नियमाने बांधायला जर समाज असेल तर तो समाजसुद्धा सुखी होतो, त्या समाजाचं पण कल्याण होतं, ते राष्ट्र पण भरभराटीला येतं, आनंदी राहतं. नीतिबंधनं जर गेली ती शिथिल झाली, कोणीही कसंही आचरण करावं असं काही घडलं तर समाजाचा ऱ्हास व्हायला पण वेळ लागत नाही. त्यामुळे समाज जर चांगला व्हायला हवा असला, राष्ट्र जर आपलं उन्नत व्हायला हवं असलं तर नीतीचं आचरण सगळ्या समाजाने करायला हवं. यादवांनी स्वतःचा नाश करून घेतला. आपण भगवंतानी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, आपण शेवटी यादवांचं राज्य स्वतःच घालवायला लागलं. याचं कारण तेच आहे की हे जे की नीती म्हणजे धर्म आहे, नीती म्हणजे कर्तव्य आहे, त्या धर्माचं कर्तव्याचं आचरण हे केलं गेलं पाहिजे. कितीही माणूस शिकलेला असो नाही तर कमी शिकलेला असो किंवा अशिक्षित असो, त्याचं आचरण नीतिमत्तेचं असलं पाहिजे, हा त्याचा अर्थ. शिकलेला माणूस नीतिवान असतो असं नाहीच आहे. त्यामुळे माणसाचं वागणं नीतिमत्तेचं असलं पाहिजे असं भगवंताला सांगायचं आहे. या श्लोकामधलं तिसरं जे आहे मौनम चैवास्मी गुह्यानम. गुह्य किंवा अतिशय गुप्त अशी गोष्ट आहे, म्हणजे महत्त्वाची आहे, गुह्य आहे, गुप्त आहे, सगळ्यांना सांगायची नाही आहे. आणि ती जी गुह्यता आहे, तो जो गुह्यतेचा गुण आहे त्याला मौन असं म्हटलं आहे. ती विभूती आहे माझी असं भगवंत सांगतो. आता मौन धारण करणाऱ्यांपुढे माऊली आता ह्याचं वर्णन करताना माऊलीने वर्णन केलं ते आपल्याला समजून घ्यायला हवं. माऊली म्हणतात की असा जो कोणी मौन धारण करणारा आहे ना, गुह्य गोष्ट आपल्याजवळच ठेवणारा,
उगाच न बोलणारा असा जो आहे तो म्हणे ब्रह्मदेवालाही अज्ञानी ठरवतो. म्हणजे इतकं ब्रह्मज्ञानापेक्षा सुद्धा ही गोष्ट थोडी अवघड आहे असं पण माऊलींना याच्यातून सांगायचं असेल. आपलं काय होतं, आपण मौन या शब्दाचा अर्थ फारच वरवरचा धरतो. न बोलणं ह्याला आपण मौन म्हणतो. आणि बऱ्याचदा आपलं जे मौन असतं ते असं असतं की बोलून काही उपयोग होणार नाही आहे म्हणून आपण बोलतच नाही आणि आपण त्याला म्हणतो मी मौन धरला आहे, कारण बोलण्याचा फायदाच नाही काही, असं असतं. पण हे काही मौन नाही. मौन याचा अर्थ गुप्तता बरोबर आहे, पण एखादी गोष्ट गुप्त ठेवण्यासाठी जे करायचं असतं त्याला मौन म्हणायचं. म्हणजे नुसतंच बोलणं नाही तर ती कळताच कामा नाही, इतकं गुप्त राहिलं पाहिजे. म्हणजे पाकिस्तानला सडेतोड जबाब द्यायचा आहे तर मी याव करीन, मी त्याव करीन, मी असं करीन, मी तसं करीन, नाही, काहीच बोलायचं नाही. जे करायचं ते करायचं, मग त्याच्यानंतर लोकांना कळेल की असं असं केलं. याला म्हणायचं मौन. नुसतं न बोलता कृती करायची. सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगण्याची खरं म्हणजे गरजच नसते. ज्यांना ते करायचं आहे त्याच्यातली जी महत्त्वाची त्यांना जेवढं सांगायचं आहे तेवढंच सांगितलं जातं. साधारणपणे लष्करी याच्यामध्ये तर ही गोष्ट असतेच की ज्याला जेवढी कामगिरी दिली तेवढीच त्याला माहिती असते, त्याच्या पूर्ण किंवा त्याच्या आधीचं त्याला काही आवश्यकता पण असते आणि तो विचारत पण नाही. त्याला गुह्य, गुप्त, मौन असं म्हटलेलं आहे. कुठे समजा काही हिंसा घडली किंवा अत्याचार घडला तर हल्ली काय होतं, या दूरदर्शनमुळे असेल सगळ्या गोष्टी सगळ्या समाजाला लगेच कळतात आणि खरं म्हणजे त्याची काही मोठी फार आवश्यकता असते अशातला भाग नाही. सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळून जातात. पूर्वी असं होतं ना, म्हणजे तुमच्या माझ्या पिढीमध्ये होतं की आपल्याला ना आपण आपल्यावरती ही नंतरची पिढी असं म्हणते की तुम्ही तुमच्या पालकांना कधी का असा प्रश्न विचारलाच नाही. खरी गोष्ट आहे, आपण आपल्या पालकांना हे असं का असं कदाचित विचारलं नाही. त्यांनी सांगितलं आणि आपण करायचं, हा आपला नियम होता आणि आपलं त्याच्यात भलं झालं. म्हणजे आपण का असं विचारलं नाही याच्यात फार मोठं काही आपलं नुकसान झालेलं नाही. आपण खऱ्या अर्थानं त्यांनी जे सांगितलं तसं आपण आचरण केलं आणि त्याप्रमाणे आपण वागलो. इतकंच कशाला, बऱ्याचदा पालकांच्या डोळ्यांची भाषा आपल्या पिढीला कळायची की जिथे कोणी समजा दोन मोठी माणसं काही बोलतायत तर नुसतं नजरेने सांगितलं तरी आपण तिथून निघून जायचं. हे आपल्यासाठी नाही आहे अशा प्रकारचं सहज कळणं होतं. हे जे आहे ना, ह्याला सगळ्याला मौन शक्ती जी आहे की ह्या गोष्टी गुप्तच ठेवायच्या आहेत. म्हणून भगवंत म्हणतो ती जी शक्ती आहे ना, मौनाची शक्ती, जे गुह्य ठेवायचं आहे ती म्हणजे माझी आहे. आता काही मंडळीला असं वाटतं की सगळ्या म्हणजे मुलांना सुद्धा सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे वगैरे. आता आपल्याला काही त्यात शिरायचं नाही, आपला विषय चालला आहे आत्मतत्वाचा. तर हे तर ज्ञान जे आहे आत्मतत्वाचं, आत्मज्ञानाचं, ते अत्यंत शुद्ध गुह्य असंच आहे. त्यामुळे इतकं हे गुह्य आहे की ते साधना करून ते शब्दात काही सांगताच येत नाही. आपल्या साधनेच्या द्वारा समजा आपल्याला कळलं तर ते गुह्य ज्ञान मिळण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल, परंतु ते देता घेता येणारं नाही. त्यामुळे आपण ज्या आत्मतत्वाचा, आत्मज्ञानाचा विचार करतो आहे त्याचा विचार केला तर ह्या सगळ्या गुह्य गोष्टींमध्ये परमात्मा खरोखरच दिसत तर नाहीच आहे, प्रगाढ आहे, पण तो शांती स्वरूप आहे, योगस्थितीमध्ये आहे, म्हणजे तो मौनातच आहे, दिसत नाही आहे, अव्यक्त आहे, त्यामुळे तो मौनातच आहे. त्या मौनात असणाऱ्या भगवंताला साधनेच्या द्वारा कळणं, याच्यासाठी आपल्याला नुसती समजून घेणं, जाणवणं याच गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला कळेल की मौन ही त्याची शक्ती आहे, बोलण्याची, शब्दांची आवश्यकताच नाही आहे. माणूस मात्र सारखा बडबड करणारा असतो, एका अर्थाने तो बहिर्मुखच असतो, सगळ्या गोष्टी त्याला बोलल्याशिवाय कळतच नाही. इथे तसं नाही आहे. इथे आत्मज्ञानप्राप्तीसाठी चिंतन करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे चिंतन करायचं, विचार करायचा, आचरण शुद्ध ठेवायचं आणि मग या परमात्म्याची जाणीव करून घ्यायची. हे जे मौन आहे ही भगवंताची होती. हे ना एका अर्थानं तप आहे, नुसतं वाणीचं नाही आहे, हे मनाचं तप आहे. नुसतं बोलायचं नाही असं. मग काय न बोलणारी माणसं जे आज माझं मौन आहे म्हणजे खुणाखाणा करून सांगतील, पाटीवरती लिहितील, त्याला काही अर्थ नाही आहे. हे मनाची शक्ती आहे. मौन घ्यायचं म्हणजे बोलायचं नाही तर कृतीने पण सांगायचं नाही, डोळ्याने पण सांगायचं नाही, खुणेने पण सांगायचं नाही, काहीच नाही. असं हे मनाचं मौन आहे. सोपं नाही आहे. या मौन घेतलेल्या माणसापुढे ब्रह्मदेवसुद्धा हात टेकतो असं जे माऊलींनी म्हटलं आहे त्याचा अर्थ आपल्याला कळेल की त्याची
म्हणजे ब्रह्मदेवाची बुद्धी पण काम करत नाही आहे, इतका हा मौनात लिहायची शक्ती अफाट आहे, त्याची बुद्धी अफाट आहे. हा जो मौन धारण करतो म्हणजे एखादी गोष्ट अशी गुह्य ठेवतो, गुप्त ठेवतो, त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. तो जे बोलतो तसं घडतं, अशा प्रकारची त्याची शक्ती आहे. आणि म्हणून त्या मौनाला खूप महत्त्व आहे. मौन म्हणजे अर्थातच स्वाभाविकच आहे, तो सत्य तेच बोलतो, त्या वाचासिद्धी प्राप्त होते. तो काही शापवाणी देत नाही आहे. त्या शापवाणी देणाऱ्या वाणीला भगवंतांनी काही म्हटलं नाही आहे की त्याच्या वाणीला मौन म्हणून. त्यामुळे चांगलंच सत्यच बोलणारा आणि मौनात असणारा, ती शक्ती ज्याच्याजवळ आहे, तर तो जे काही कमी बोलतो ते जसं बोलतं तसं घडतं. अशा प्रकारचा या मौनाची विभूती भगवंतांनी वर्णन केली. आणि मग अशी म्हटलं तसं संरक्षक यंत्रणेमध्ये या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे. खरोखरच घरीसुद्धा ही मंडळी काही सांगत नाही, त्याचं कारणच आहे ती एक शक्ती त्यांच्यावर असते की जे काही बाहेर घडत असतं किंवा घडायचं असतं त्यासंबंधी त्यात इतकी गुप्तता राखली जाते की ते कुणालाच घरातसुद्धा कोणाला सांगितलं जात नाही. आणि चौथी विभूती आहे ज्ञानम ज्ञानवतामह. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. होता परत काही सांगायला सखोल. हे जे काही ब्रह्मज्ञान आत्मज्ञान आहे, तर ह्या ब्रह्मज्ञानी किंवा आत्मज्ञानी माणसांमधलं हे ज्ञान म्हणजे भगवान पण तो मी आहे, तो माणूस म्हणजे मी नाही आहे. त्याचं जे हे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान म्हणजे माझी विभूती आहे, ते ज्ञान म्हणजे माझी विभूती आहे. आता हे अगदी निव्वळच अध्यात्मशास्त्राचा विषय. दुसऱ्या शास्त्र कलांमधला विचार पण आपण करणार आहोत की अध्यात्मज्ञानामधलं ज्ञान म्हणजे माझी विभूती आहे. पण भगवंत सगळीकडेच आहे, तर सगळीकडे असणाऱ्या भगवंताच्या सगळ्या कलाक्षेत्रातल्या 14 विद्या 64 कलांमधल्या त्याच्यामध्ये लागणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे माझी विभूती आहे. अशा प्रकारचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे काय तर असं आहे की अध्यात्मज्ञान जरी म्हटलं तरी जोपर्यंत आपण नरदेहामध्ये आहोत तोपर्यंत हे जीवन जगण्यासाठी आपल्याला ह्या दृश्य जगामध्ये वावरायचंच आहे. त्यामुळे भौतिक ज्ञानाशी आपला संबंध येणारच आहे, व्यावहारिक ज्ञानाशी आपला संबंध येणारच आहे. या व्यावहारिक ज्ञानामध्ये किंवा या भौतिक जगात वावरत असताना सारखं द्वैत असतंच. हे दृश्य जग आणि मी असं द्वैत असतंच, किंवा माझा देह आणि मी असं द्वैत असतंच. तर ह्या ज्या दोन गोष्टी असतात त्या दृश्य जगाशी आपला संबंध असतो. म्हणजे ज्यांना या अशा दृश्य जगामधल्या किंवा या दोन गोष्टींमधल्या सुद्धा अद्वैत दिसतं त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. ते जे ज्ञान आहे म्हणजे आहे हे द्वैत आहे, दृश्य जग आहे, आपण आहोत असं जरी असलं तरी या दृश्य जगामध्ये पण ईश्वर आहे असं ज्याला दिसतं त्याला म्हणायचं की ज्ञानम ज्ञानवतामह. ते जे ज्ञान ते भगवंत म्हणतो माझी होती. म्हणजे सगळी जर माणसं परमेश्वरानेच निर्माण केलेली आहेत तर मग परमेश्वरानेच निर्माण केलेली माणसं आहेत तर त्यांचं ते जे ज्ञान म्हणजे परमेश्वर तो भगवंत म्हणजे माझी होती. मग आपण कुणाचंही म्हणूया की एखाद्या कलावंताची कला म्हणजे त्याच्यात असलं ते ज्ञान म्हणजे ती भगवंताची होती. शास्त्रज्ञ आहे, एवढा मेहनत करत असतो, 24 तास काम करत असतात, त्याची जी ती बुद्धी आहे ती बुद्धी म्हणजे भगवंताची होती. किंवा हे असं सगळं दृश्य जग असं अनेक गोष्टी दिसत आहेत, त्या अनेकामध्ये एकच परमेश्वर आहे हा बघणारा जो आहे ती म्हणजे काय तर भगवंताची होती. असं सगळं सगळ्यांमध्ये भगवंत दिसतोय. ह्याच्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे माझी होती. आपण ज्या ज्ञानी माणसांबद्दल बोलतो ते ज्ञानी माणसं जी आहेत म्हणजे आपण भौतिक डिग्र्या घेतलेल्यांबद्दल बोलतो तर भौतिक डिग्र्या घेतलेल्यांनी सुद्धा आपल्या ज्ञानाचा उपयोग विवेकाने विचाराने केला तर मग तिथे असणारं ज्ञान ही माझी विभूती आहे, बरोबरच आहे. आता त्या ज्ञानाचा उपयोग जर चुकीच्या ठिकाणी केला म्हणजे पुष्कळ डिग्र्या घेतल्या, आता आपण 2 दिवस रोज वाचतोच आहोत. एवढी मोठी जी काही दिल्लीला दुर्घटना घडली, बॉम्ब हल्ला झाला, त्याच्या मुळाशी गेल्यावर चांगली शिकली सवरलेलीच माणसं त्याच्यामध्ये होती. मग एवढ्या सगळ्या डिग्र्या घेतलेल्या, एवढं मिळवलेलं सगळं ज्ञान होतं, ते ज्ञान समजा दहशतवादी संघटनांसाठी वापरलं गेलं तर ती काही भगवंताची विभूती नाही. त्या भगवंत सांगतोय की चांगल्या कामासाठी सद्वर्तनासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करणारं ते जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे दुसऱ्याला त्रस्त करणं, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला ठार मारणं ही काही भगवंताची विभूती नाही. विवेकाने विचाराने सर्वांच्या हिताचं करणं असं जो करण्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे माझी विभूती आहे. आता याच्यामध्ये जराही
भगवंताच्या विभूती एवढ्या सांगितलं, जराही अहंकार येऊ नये. म्हणजे ज्ञानी माणूस आहे ना, तर ज्ञानी माणसाजवळ असणारं ज्ञान ही माझी विभूती आहे. म्हणून भगवंत सांगतात ते जे ज्ञान आहे ना, तू आहेस हुशार, तुझ्याजवळ बुद्धिमत्ता, भरपूर डिग्र्या घेतलेस, त्यातलं जे ज्ञान आहे ना ते मी आहे. ह्याची आठवण आपल्याला व्हायला पाहिजे की मी केलं असं वाटताच कामा नये. तर मी केलं नाही तर माझ्याजवळ असणारी ती जी ज्ञानशक्ती आहे ती म्हणजे भगवंत आहे. माझ्या तोंडून भगवंत बोलला असं जे संत मंडळी सांगतात किंवा ह्या ज्या मोठमोठे ग्रंथ संत लिहितात, तर जणू काही भगवंत त्यांच्याकडून लिहून घेतो अशी त्यांची भूमिका असतात. त्याचा अर्थ हा आहे की भगवंत मी केलं नाहीच, माझ्या कर्मी करून गेलं ते पण नाही, तर तो करणारा भगवंतच आहे. अशा प्रकारची जी आहे ती म्हणजे ज्ञानवतामहं असं आहे. पुढल्या श्लोकामध्ये यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम् अर्जुन न तदसि विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्. आता 39मध्ये एकच आणि महत्त्वाची शेवटची विभूती सांगितली. ते म्हणतात सर्व भूताना म्हणजे सगळ्या भूतमात्रांमध्ये, सगळ्या प्राणीमात्रामध्ये यद बीजम, जसं बी असतं ना झाडाचं बी, तसं म्हणाले बीज मी आहे. म्हणजे झाड जसं त्या बीजातून उत्पन्न होतं तसं हे संबंध विश्व माझ्यातून उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे परमेश्वर हे या विश्वाच्या उत्पत्तीचं बीज आहे. तदपि अहम, तेच मी आहे. आता एवढा मोठा दिसतो वृक्ष, त्याचं जे बीज आहे ते बीज म्हणजे मी. तसं हा संबंध जे दृश्य जग दिसत आहे ते दृश्य जग, त्याच्या उत्पत्तीचं जे बीज आहे तर भगवंत म्हणजे ते बी आहे. आता हे उत्पत्तीचं बीज म्हणजे उत्पत्तीचं कारण भगवंत आहे. आणि मया विनायत स्यात म्हणजे माझ्याशिवाय जे असेल ते सगळं जे चराचर तच्चराचर भूतम न असते. म्हणजे माझ्याशिवाय या चराचरात किंवा या दृश्य जगामध्ये चर असू दे अचर असू दे याच्यामध्ये काहीच नाही, माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. सगळ्या विश्वामध्ये मी कसा भरलेला आहे हे एका शब्दामध्ये पुन्हा एकदा या 39व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं. एक आपल्या लक्षात येईल की आधीच्या श्लोकामध्ये 39व्या श्लोकात भगवंत विभूतीचा शेवट करतो. म्हणजे मी नाही असं नाहीच असं सांगून टाकलेलं आहे. वासुदेव सर्वमिती, सगळीकडे काय तो परमेश्वर भरलेला आहे. आता याचा अर्थ आपल्याला सोपा आहे कळायला. पण ते एका भगवंतापासून सगळा संसार झाला. म्हणजे असं आहे की ज्याचं दाणं आपण शेतात टाकू तेच होणार. म्हणजे भात लावायचं झाला तर तांदूळच येणार, बाजरी लावायची तर बाजरीच येणार, जे काही धान्य पेरणार ते धान्यच त्याला येणार. एखाद्या पशुपासून पशुच निर्माण होणार, माणसापासून माणूसच निर्माण होणार. तसं या भगवंतापासून या संसार रूपानं भगवंतच निर्माण होणार असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम् अर्जुना, मी बीज आहे. मग बीजाचं काय होतं आपल्याला माहिती आहे. ज्याचं बी आंब्याची कोय लावली की आंब्याचाच वृक्ष येणार आहे. पशुपासून पशु, माणसापासून माणूस, तसं त्या बीजापासून तोच वृक्ष येणार आहे. तसं हा जो बीज आहे, ईश्वर जर उत्पत्तीचं बीज आहे तर हे सगळं त्याच्यापासून निर्माण झालेलं विश्व आहे ते म्हणजे ईश्वरच आहे असा त्याचा अर्थ झाला. मग असं जर म्हणतात निर्मितीचं बीज किंवा उत्पत्तीचं बीज मी आहे. आपल्याला हे दिसतं की एखादं बीज जमिनीत रोवलं आणि त्याला अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली की आपोआपच त्याच्यामधून ते जे सुप्त अवस्थेतलं जमिनीत टाकलेलं जे बीज आहे, ते खुपसलेली जी बी आहे त्याच्यातून स्वतःच ती जणू काही प्रगट होते. हळूहळू त्याला अंकुर फुटतात, मुळं बाहेर पडतात. मग काही मुळं म्हणजे एक वरती विस्तार होतो, एक खाली विस्तार होतो. खाली मुळांचा विस्तार होतो, वरची मुळं जी असतात त्याचं हळूहळू खोड होतं. मग काय ते जमिनीतून वर येतं आणि मग तो जो विस्तार होतो, फांद्या निघतात, पानं निघतात, फुलं निघतात आणि जो काही वृक्षाचा विस्तार होतो त्या सगळ्या विस्ताराला त्या खालूनच मुळाकडूनच सगळं अन्न पुरवलं जातं असं आपल्याला दिसतात. म्हणजे भगवंतानी हे जे काही विश्व निर्माण केलं आहे त्या विश्वाला सगळी जी काही शक्ती मिळते ती भगवंताकडूनच मिळते. उदाहरण तर अगदी परफेक्टच आहे की त्या बीजाकडून या सगळ्या वृक्षाला सगळ्या प्रकारची शक्ती मिळते. पाणी झाडाला आपण घातलं तर ते मुळाकडे जातं, मुळांकडून सगळ्या झाडाकडे जातं ना. वरती पानावर पाणी घालून ते पानाला तर घेता येणार नाही, त्या मुळाकडून येणारीच शक्ती त्याला प्राप्त होणार आहे. तर तसं आहे. तसं ते आपल्याला सांग की विश्वसुद्धा कसं आहे तर या बीजावस्थेत आहे, बीमध्ये आहे.
आणि ह्या बीतूनच हा सगळा विस्तार झालेला आहे. आणि मग ती जी अवस्था आहे बीजावस्था, ती बीजावस्था म्हणजेच आपण विश्वाच्या रूपात पाहिलं तर ती प्रलयावस्था आहे. प्रलयावस्था आहे, त्यातून ती विश्वनिर्मिती होते. विश्वातील प्रत्येकाला आता थोडं असं आहे की जसं आपण वृक्षाचे भाग पाहू शकतो की अरे फांदी आहे, खोड आहे, पानं आहे, फुलं आहे, फळं आहे. आता फळात ते परत बीज आहे. तसं कुठलं बीज आहे आणि ते रोप कुठलं आहे, झाड कुठलं आहे ते पण आपल्याला कळतं. म्हणजे झाडाला नावाच्या रूपाच्या यांनी आपली ओळख पडते. तसं विश्वाचं पण आहे. या विश्वामध्ये भगवंताचं हे जे वेगळ्या वेगळ्या रूपांतर झालेलं आहे त्या सगळ्याला नावं आहे, त्याचं काही गुण आहे, त्याचं काही रूप आहे, हे सगळं त्याला आहे. म्हणजे जसा बीजापासून वृक्ष तयार होतो, वृक्षाकडे बघून ते काय आहे ते आपल्याला कळतं, तसं या भगवंताकडून ही सगळी विश्वनिर्मिती होते. त्या विश्वनिर्मितीमध्ये ज्या तयार झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याला काही नाव आहे, गुण आहे, रूप आहे, सगळं त्याला आहे. आता उदाहरण म्हणून फक्त हे घेतलं आहे. उदाहरणामध्ये आपल्याला कळतं की ह्या वृक्षालाच येणारं जे फळ आहे त्या फळात पुन्हा बी आहे. बीजातूनच अंकुर फुटला आणि झालं असं की ते बीजातून फुटलेला अंकुर जो आहे ते परत जर बघायला गेलो तर ते नाही आहे. म्हणजे त्याचं अव्यक्त दशेत ते जातं, आधी व्यक्त असतं. ते बीज काय आहे ते आपल्याला कळतं. ते झाडात जमिनीत पुरलं की त्याचं झाड तयार होतं आणि ते अदृश्य होतं, ते अव्यक्त होतं. एवढा मात्र नक्कीच फरक आहे. ह्या विश्वाची निर्मिती ईश्वराने केली तेव्हा पण तो ईश्वर अव्यक्त आहे आणि नंतर हे निर्माण झालं आहे त्याच्यातही तो अव्यक्तच आहे. आपल्याला दोन्हीकडे दिसलं की व्यक्त होतं बीज, मग वृक्ष झाला, ते बीज अव्यक्त झालं पण फळात व्यक्त रूपात आलं. इथे मात्र सगळीकडेच ईश्वर अव्यक्त आहे. एवढाच फरक उदाहरणांच्या बदला आपल्याला दिसेल. भगवंत बीज आहे असं म्हटलं तरी एवढा मात्र नक्कीच फरक आहे. ते बीज नष्ट होतं पण ईश्वर काही नष्ट होत नाही. प्रलय अवस्थेतून पुन्हा व्यक्त अवस्थेत ते येतं तेव्हाही तो परमात्माच असतो, आधीही तो परमात्माच असतो, अव्यक्त रूपामध्ये असतो. मुळामध्ये म्हणजे झाडांमध्ये जसं आपल्याला खोडात पानात सगळीकडे जे दिसतं तर त्या बीजाला या रूपाने प्रवास करावा लागतो ना, आणि म्हणून ते तसं आपल्याला दिसतं आणि मग पुन्हा ते व्यक्त होतं. इथे दृश्य जगामध्ये मात्र सगळीकडे भगवंतच आहे आणि तो सगळीकडे अव्यक्तच आहे. एवढाच फक्त त्याच्यातला फरक. मात्र तो आहेच आहे, तो नाही असं तर काही म्हणता येत नाही. त्यामुळे त्यांनी हे विश्व निर्माण केलं आहे. विश्वातल्या चर अचर सगळ्या गोष्टीमुळे तो आहेच आहे, फक्त तो अव्यक्त रूपात आहे. याला काहीतरी व्यक्त रूप आहे ते आपल्याला पुरेसं आहे की हे बीजातून आलं आणि आता ते बीज अव्यक्त झालं आणि या फळांमध्ये बीज पुन्हा व्यक्त रूपात आलं. तसं पण दृश्य जगामधलं आपल्याला सांगता येत नाही. तो होता पण अव्यक्त आणि आहे पण अव्यक्त, पण त्याच्याशिवाय की ही निर्मिती झाली नाही. आणखी एखाद्या उदाहरणानं आपल्याला पटवून घेता येईल. साधारणपणानं आपल्याला माहिती आहे की आपली जागृतावस्था असते आणि एक सुषुप्ती अवस्था असते, निद्रावस्था पण आपल्याला परिचय आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण वावरत असतो त्या वावरत असं जागृत अवस्थेत आपण जेव्हा असतो तेव्हा आपल्याला बोलण्यातून वागण्यातून आपला काही स्वभाव व्यक्त होतो, आपल्या काही आवडीनिवडी, आपले काही गुण, आपल्या काही क्षमता, या सगळ्या जागृत अवस्थेत काही होतात. आपलं काही शिक्षण किंवा आपल्यावरचे संस्कार, अशा सगळ्या गोष्टी जागृत अवस्थेत आपल्या कळतात. आपल्याला कळतात इतरांना न कळतात, आपण जागे असतो त्यामुळे. आता हे सगळं जेव्हा आपण सुप्तावस्थेत जातो, गाढ झोपतो, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी काही नाहीशा होत नाहीत. काही त्या असतात पण त्या जरी असल्या तरी त्या व्यक्त होत नाहीत. जागेपणाने आपण आपलं व्यक्त करू शकतो. आपली आवड निवड, आपले संस्कार, आपले विचार, आपलं मतं सगळं आपल्याला व्यक्त करता येतं. सुप्तावस्थेमध्ये हे सगळं असलं तरी ते व्यक्त करता येत नाही. पुन्हा जागे झालो की पुन्हा हे सगळं आपल्याला व्यक्त करता येतं. हीच गोष्ट आहे. प्रलयावस्थेमध्ये भगवंत असतो त्यावेळेला ते अव्यक्त असतं, निर्मिती होते, ह्या रूपाने ते व्यक्त होतं आणि पुन्हा ते अव्यक्त दशेत जातं. सुप्तावस्थेमध्ये ह्या गोष्टी नाहीशा होत नाहीत पण ते आपल्याला कळत नाही. जागृतावस्थेत कळतं, सुप्तावस्थेत कळत नाही. तसं इथे आहे की आपल्याला तो ईश्वर या अशा रूपात दिसतो पण तो अव्यक्त आहे. तो आपल्याला समजून घ्यायचा आहे की तो कसा आहे. याच्यासाठी आपल्याला हे देत आहे. आता हे असं व्यक्तातून अव्यक्त, अव्यक्तातून व्यक्त म्हणजे काय ते आपल्याला कळेल. भगवंत म्हणतात माझ्याशिवाय कोणीही भूतमात्र असूच शकत नाही.
शब्दच वापर, यच्चापी सर्व भूतानां बीजम तदाम अर्जुना. अर्जुना, सगळ्याच्या मुळाशी मीच, माझंच बीज आहे, मीच आहे, माझ्याशिवाय असूच शकत नाही. म्हणजे कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती होता असं की ती जी अभिव्यक्त होते त्या अभिव्यक्त होण्यासाठी ते वेगळं असतं, पण मीच आहे. आणि म्हणून आपली संस्कृती आहे ना, आपण झाडाला देव मानतो, दगडाला सुद्धा आपण देव मानतो, चंद्राला देव मानतो, सूर्याला देव मानतो, नदीला देव मानतो, घरातल्या प्रत्येक उपयोग पडणाऱ्या वस्तूंना आपण देव मानतो, आपण पाण्याला देव मानतो. सगळ्या अनेक गोष्टी आपण सगळ्याला देव मानण्यामागचा उद्देश आपला तोच आहे की हे सगळ्यांमुळे आपलं हे सगळं चालू आहे, ते सगळे देवस्वरूपच आहे. ही सगळी आपली संस्कृती आहे. म्हणून ह्या विभूतींमध्ये किंवा ईश्वराच्या ह्या अशा अव्यक्त वाटणाऱ्या, खरं म्हणजे अव्यक्त नाही, हे सगळे व्यक्तरूपात तो दिसतोच आहे. आपल्याला ते समजून घेण्यासाठी आपण असं म्हणतो की तो त्याच्यात कुठला परमेश्वर कसा बघायचा. तर आता एवढ्या विभूती आपण पाहिल्या, या सगळ्या विभूतींच्या सहाय्याने आपल्याला कळते प्रत्येक ठिकाणी असणारी जी चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ईश्वर आहे. मग असा ईश्वर पाहिला तर ह्याच्यामध्ये लहान मोठं, उच्च नीच असं काही नाही आहे. सगळ्या वस्तूंच्या ठिकाणी भगवंत आहे असं त्याला सांगायचं आहे. नेहमी एक लाटांचं उदाहरण दिलं जातं, ते आपल्याला पुरेसं आहे की समुद्रामध्ये लाटा निर्माण होतात, अगदी मोठ्या होतात, फुटतात आणि परत शांत होतात. हे असं अखंड चालू असतं. आता हे जे आहे त्याला आपण ते जे पाण्याचं बदललेलं रूप असतो त्याला लाटा म्हणतो. प्रत्यक्षात विचार केला तर ते पाणीच आहे. समुद्रामध्ये तयार होणारी लाट आहे ती दिसते आपल्याला, मग ती फार मोठी दिसते, मग पुन्हा ती पार निघून जाते, असं सगळं दिसतं. आता तरीच असं आहे, येणं जाणं फुटणं वगैरे वगैरे. पण खरं म्हटलं तर त्या सागराशिवाय लाटांना अस्तित्वच नाही. तसंच आहे, भगवंताशिवाय या सगळ्या विश्वातल्या चराचराला काही अस्तित्वच नाही. म्हणजे भगवंत जर प्रगट व्हायला हवा असेल तर त्याला हे अभिव्यक्त होण्यासाठी या सगळ्या चराचराची गरज आहे. वेगळ्या शब्दात म्हणायचं झालं तर लाटा म्हणायचं असेल तर त्या वेगळ्या स्वरूपात लागेल. त्यामुळे भगवंत कुठं आहे दाखवायचं असेल तर या चराचरातल्या गोष्टी दाखवाव्या लागतील. इथे भगवंत, इथे भगवंत, इथे भगवंत, इथे भगवंत असं सांगावं लागेल. तो म्हणतोय सगळीकडेच आहे. तो सगळीकडेच आहे तो आपल्याला पटायला हवं असेल तर आपण लक्षात घेतलं की जिथे जिथे जे जे चांगलं चांगलं आहे ते सगळं भगवंताचं आहे असं भगवंत म्हणतो. आणि मग एकदा का या विभूती आपल्याला कळल्या की मग 40व्या श्लोकामध्ये नांतोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतपो एषतुद्देशतः प्रोक्तो विभूते विस्तरोमया. आता समारोपच केला अध्यायाचा, त्यामुळे कळेलच. इथे मात्र अर्जुनाला परंतप असा शब्द वापरला आहे. सगळ्या मागेला कारण असतं. आधीच्या श्लोकामध्ये मम दिव्यानां विभूतीनां म्हणजे हे सांगताना यच्चापि सर्वभूतानां बीजम तदहम अर्जुन म्हटलं. बीजाचं आत्ताचं आपण उदाहरण घेतलं, तिथे अर्जुनाला अर्जुन म्हटलं. आता मात्र इथे म्हणतायत नांतोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप, इथे अर्जुनाला परंतप म्हटलं. आता ह्याच्या मागे काय अर्थ असेल तर आपल्याला कळेल की परंतप शब्दाचा पर आणि तप. पर म्हणजे दुसरा, दुसऱ्याला म्हणजे शत्रूला. आता शत्रूला त्रस्त करण्याची शक्ती ज्याच्याजवळ आहे असा अर्जुन. आता त्या शत्रूला त्रस्त करण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे, पण त्या अर्जुनाला तो विवेकी आहे, तो विचारी आहे. हे तर आहेच की बाह्य शत्रूला पराभूत करणारा तर अर्जुन आहेच. अर्जुनाला विजय मिळेल की नाही ही शंकाच नाही आहे. फक्त युद्ध करायची नाही, करायचं की नाही ही शंका आहे. युद्ध केलं तर विजय मिळणार आहे त्याला माहितीच आहे. त्यामुळे परंतप म्हणताना शत्रूला तो पराभूत करू शकतोच, पण अंतरशत्रू जो आहे किंवा कामक्रोधादी सगळे आहेत त्या अंतर्गत शत्रूंवर सुद्धा त्यांनी विजय मिळवलेला आहे. म्हणून चित्तशुद्ध असणाऱ्या अर्जुना असं खरं म्हणजे भगवंताला परंतप शब्दातून म्हणायचं आहे. आणि अशा अर्जुनाला तो सांगतोय की मम दिव्यानां विभूतीनां अंतः न अस्ति. माझ्या ज्या एवढ्या दिव्य विभूती मी तुला आत्तापर्यंत सांगितल्या याला खरं म्हणजे अंत नाही आहे. या वानगी दाखल काही विभूती मी तुला सांगितल्या. विभूते हे विस्तार हा एषा, हा सगळ्या विभूतींचा विस्तार आहे. 82 विभूती भगवंतांनी सांगितल्या. 20व्या श्लोकापासून जे सुरू झालं ते आत्ता 39व्या श्लोकापर्यंत आपण आलो. एकूण 82 विभूती आपल्याला सांगितल्या. तू मया उद्देशतः प्रोक्ता, पण मी तुला थोडक्यातच सांगितलं, उक्ता थोडक्यात सगळं सांगितलेलं आहे असं भगवंतांनी ह्या श्लोकामध्ये सांगून टाकलं की तुझी इच्छा होती, तू मागणं केलं होतंस,
तुझ्या इच्छेप्रमाणे. माझ्या सगळ्या विभूती सांगणं शक्यच नाही आहे, कारण मी सगळ्यांमध्येच आहे. पण तरी देखील तुझ्या वानगी दाखल तुला काही ह्या मी जरूर सांगितलेल्या आहेत. आता असं आहे की सगळ्याच विभूती, दिव्य शब्द वापरला ना, सगळ्याच विभूती दिव्य आहेत म्हणजे अलौकिक आहेत, विलक्षण आहेत, काहीतरी विशेष त्यांच्याजवळ आहेच, अशाच त्या सगळ्या विभूती आहेत. आता हे विभूतीतलं दिव्य जर समजायचं म्हटलं तर आपल्याला उदाहरण म्हणून असं नेहमी म्हणावं लागतं की संत जे आहेत, सद्गुरू जे आहेत, ते खरंच दिव्य असतात, त्यांचं सगळं विलक्षण असतं, अलौकिक असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला सगळे गुण एकत्रितरित्या दिसतात. पण आता हे सगळं सर्वांनाच पटेल असं नाही, सर्वांनाच त्यांच्यामध्ये हे असं अलौकिक काही शक्ती आहे, ही पटणारी आहे असं नाही. मग अशी मंडळी संतांना, सद्गुरूंना पण नावं ठेवतात आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने ही सगळी मंडळी निष्ठेने जातातच असं नाही. ज्यांना हे मान्य होत नाही ती नाही जात. मग भगवंत काय म्हणतो की तुम्ही साधना करा, ते दिव्यत्व तुम्हाला जाणवेल, तुम्ही विचार करा, विवेकाने प्रत्येक गोष्ट करा, म्हणजे तुम्हाला कळेल. ते गुण कोणा व्यक्तीजवळ आहे त्या व्यक्तीबद्दल भगवंतांनी नावच घेतलेलं नाही आहे आणि क्वचित ठिकाणी घेतलं आहे, त्याचा उल्लेख आपण करू, ते कळेल आपल्याला. तर भगवंत म्हणतात विभूतीला अंत नाही आहे. खरं आहे, ते भगवंताला पाहते, तू अनंत, तुझी अनंत नामे, असंच त्याचा विचार केला जातो की तू कधीच संपणार नाही आहेस, नावं पण तुझी संपणार आहेत, असा हा अनंत असणारा भगवान आहे. अनंत असणाऱ्या भगवंताचे गुणही अनंत आहेत, म्हणजे त्याच्या विभूतीही अनंत आहेत. या भगवद्गीतेत जसं भगवंतांनी अर्जुनाला विभूती सांगितल्या ना, तशा भागवतामध्ये पण भगवंतांनीच उद्धवाला विभूती सांगितल्या. दोन्हीकडे भगवंत सांगणारा भगवंतच आहे, इकडे ऐकणारा अर्जुन आहे, भागवतामध्ये ऐकणारा उद्धव आहे. आणि काही गीतेतल्या विभूती ज्या आहेत त्या भागवतात नाही आहेत आणि भागवतामध्ये ज्या उद्धवाला काही विभूती सांगितलेल्या आहेत त्या गीतेमध्ये सांगितलेल्या नाही आहेत. अगदी वानगीदाखलच उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला कळेल, गीतेमध्ये पुरोधसांच्या मुख्यम माम असं म्हटलं आहे ना, तर पुरोहित वर्गामध्ये बृहस्पती हा सगळ्यात मोठा असं गीतेही सांगितलं. आणि भगवंताची विभूती काय, तर पुरोधसांच्या मुख्यम माम विद्धिपार्थ बृहस्पती असं हे केलं की तो जो ब्रह्मदेव आहे तो या सगळ्या पुरोहितांमध्ये माझी विभूती आहे. आणि ह्याच्यामध्ये सांगितलं की भागवतामध्ये वशिष्ठांना भगवंताची, पुरोहितांमध्ये वशिष्ठ भगवंताची विभूती आहे असं सांगितलं. असा दोन्हीमध्ये काही ठिकाणी फरक आहे, पण त्याचं कारण असं आहे की गीतेच्या आणि भागवताचा काळ किंवा त्याचं स्थळ किंवा त्याचा उद्देश हा वेगवेगळा आहे. त्यामुळे काही ठिकाणी विभूती वेगवेगळ्या आपल्याला दिसतात, त्याच्यात काही आपल्या शरीराचं कारण आहे. मुद्दा काय, तर भगवंत अर्जुनाला ही विभूती सांगताय व्यक्ती किंवा वस्तूंचं महत्त्व सांगणं असा काही त्याचा हेतू नाही आहे. तर त्यातला जो गुण आहे त्या व्यक्तीकडून किंवा त्याचं जे प्रगटीकरण आहे ते प्रगटीकरण होताना भगवंत म्हणतो जो गुण प्रगट होतो तो म्हणजे मी आहे आणि तिथेच आपलं लक्ष जाणं अशी भगवंताची इच्छा आहे. त्या भगवंताचं त्या गुणाकडे लक्ष गेलं की त्याचं चिंतन होईल, म्हणजे भगवंताचं चिंतन होईल. त्या व्यक्तीचं चिंतन नको आहे, त्या व्यक्तीच्या गुणाचं जे चिंतन आहे ते व्हावं असा हेतू आहे. म्हणजे सद्गुरूच्या बाबतीत म्हटलं तर ते देहधारी आहेत, परमात्मा आहे. पण खरं म्हणजे ज्यांचा एवढी निष्ठा आहे, ज्यांचा एवढा विश्वास आहे त्याला कळेल की तो धारांत परमात्माच आहे. त्यामुळे सद्गुरू सांगेल त्या वाटेनं जाणं, सद्गुरू सांगेल तसं आचरण करणं, हे म्हणजे खरं परमात्म्याने सांगितल्यासारखंच वागणं आहे. ते भगवंताचं खरं म्हणजे चिंतन आहे. पण हे समजण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या विभूतींचा अभ्यास करावा लागतो. खरं म्हणजे अर्जुनानेच भगवंताला विभूती सांग असं म्हटलं आणि अर्जुनाने म्हणताना असं म्हटलं की मला सविस्तर माहिती सांग, तुझ्या विभूतींची सविस्तर माहिती सांग. तेव्हाच भगवंताने त्याला सांगून टाकलं की विभूती अनंत आहेत, मी तुला सविस्तर माहिती काही सांगणार नाही, म्हणजे शक्य नाही आहे ते, केवळ तुझी जिज्ञासा आहे म्हणून तुला मी थोडक्यात काही विभूतींचा विस्तार सांगतो. आणि तेवढाच भगवंताने केला आहे. खरं तर तत्त्वज्ञानाचा, आत्मज्ञानाचा, ब्रह्मविद्येचा अर्जुन अधिकारी आहे आणि अशा अधिकारी अर्जुनाला भगवंत विभूती सांगतो आहे. आणि स्वाभाविकच त्याचं अगदी छानपैकी त्याचं समाधान झालेलं आहे असं आपल्याला दिसेल. 41 श्लोका यद्यद विभूतिमत् सत्वं श्रीमदुर्जतमेव वा तत्तद्देवावगच्छत्वं मम तेजोंश संभव. आता या श्लोकामध्ये सांगू यद्यद एव विभूतियम श्रीमत, म्हणजे जी जी वस्तू विभूतीनं म्हणजे असं काहीतरी विशेषत्वानं, काहीतरी वैशिष्ट्यानं युक्त आहे, म्हणजे काहीतरी ते कांती, तेज, गुण, वैशिष्ट्य असं त्या त्या ठिकाणी आहे, ते म्हणजे माझी विभूती आहे.
आणि मग त्याच्यासाठी ऊर्जितम सत्वम वा, काहीतरी शक्ती आहे, सात्विक आहे, विशेष तेज आहे, वैशिष्ट्य आहे. तत्तत् मम तेजोंश संभवम, ती ती माझ्या तेजाच्या अंशाची अभिव्यक्ती आहे. जिथे जिथे तुम्हाला ते विशेष दिसेल ती ती समज माझ्या तेजाचा अंश आहे. भगवंत म्हणतो मला शोधाल कुठे, तिथे तिथे मला शोध. जे जे चांगलं आहे त्यात ते चांगलं घडण्यासाठी जी काही शक्ती वापरली गेलेली आहे ती शक्ती म्हणजे माझी विभूती आहे, असं समज, असं एका वाक्यात सांगून टाकलं. आता खरंच आहे, जसं दासबोधामध्ये आपल्याला दोन विरुद्ध असणाऱ्या गोष्टी एकत्र आल्या की त्याला उत्तम पुरुष म्हटलं आहे. म्हणजे संपन्नता पण आहे आणि दया पण आहे, किंवा वैभव पण आहे आणि दातृत्व पण आहे. अशा गोष्टींच्या जोड्या आपण पाहिल्या की तिथे लक्षात येतं की तो जो गुण आहे ती म्हणजे भगवंताची विभूती आहे. आता कुठलाही म्हणजे माणसामध्ये, प्राण्यामध्ये, कुठेही गेलं आणि जिथे जिथे आपल्याला समृद्धता दिसते, जिथे जिथे आपल्याला काहीतरी विशेष दिसतं, काहीतरी शक्तिशाली दिसतं, काहीतरी गुणदर्शी दिसतं, अशा ठिकाणी आपल्याला भगवंताचं अस्तित्व आहे. पण तिथे भगवंत काय सांगतो, एकांशेनं स्थितो जगत. त्यांनी आता पुढे ह्याच्यात म्हटलं की तत्तत् तेजो येणार आहे आपल्याला, आणि मग तिथे आपल्याला कळेल की म्हणजे काय हे सगळं मी सांगतो. तर मी तिथे तुला कळणार आहे, अंशात्मकच कळणार आहे. तिथे आपली गाडी आणेल, पण आपण त्याचाही विचार करूया. कुठल्याही माणसामध्ये, व्यक्तीमध्ये भगवंताच्या अंशाचं प्रकटीकरण होतं म्हणजे काय होतं. तर आपलं जे काय दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. जिथे जिथे विशेष काही दिसतं, जिथे जिथे काहीतरी गुणाचा चटकन आपल्याला अवलोकन होतं, ती गोष्ट म्हणजे भगवंत आहे असं आपण समजावं. तिथे तिथे भगवंताचं स्मरण करावं. आता हे सगळं जर विवेकानं विचार केला तर दृश्य जग हे सगळं नाश पावणार आहे. तर ह्या नाश पावणाऱ्या जगांमध्ये सुद्धा किंवा नाश पावणाऱ्या सगळ्या सृष्टीमध्ये सुद्धा दैवी गुण दिसला की तिथे तिथे भगवंताचा अंश आहे असं आपल्याला समजून घ्या. हे आपल्याला जाणवून घ्यायचं आहे, म्हणजे विभूती कळणं आहे. प्रत्येक वस्तूचं काही ना काहीतरी उपयोजन आहेच ना, आणि ते जे उपयोजन आहे तो जो त्याचा गुण आहे, प्रत्येक व्यक्तीजवळ, प्रत्येक वस्तूजवळ तो जो गुण आहे तो गुण आपण जाणून घेतला की विभूती कळेल. आणि एकदा का हा गुण जाणला की मग ना कुणाचं दुश्वास करणं किंवा कुठली गोष्ट निरुपयोगी आहे असं म्हणण्याचं कारणच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी उपयोजन आहेच. आपण आता पर्यावरणाचा विचार करतो त्यावेळेला शून्य कचऱ्याचा विचार करतो. मोठ्या अभिमानानं जी मंडळी आपल्या घरातून कचरा बाहेर जात नाही ते मोठ्या अभिमानानं सांगतात की आमच्या घरात कचरा होत नाही, कारण प्रत्येक टाकून देण्याच्या वस्तूचा उपयोग ही मंडळी करत असतात. हेच आपण लक्षात घेतलं की आपल्याला कळेल की तो जो गुण आहे, मग आपण कशालाच वाईट म्हणणार नाही, कुठल्या व्यक्तीला वाईट म्हणणार नाही, कुठली वस्तू निरुपयोगी आहे असं म्हणणार नाही. आणि ही जी आपली संस्कृती आहे, म्हणजे जसं एखाद्या रस्त्यामध्ये अंधाळा माणूस आहे आणि तो काहीतरी भक्तिसंगीत म्हणतोय, काहीतरी अभंग म्हणतोय, त्याबरोबर आपल्याला असं दृश्य दिसतं की अनेक जण, तो अंध आहे आणि तरी देखील तो भक्तिरसपूर्ण त्याच्या कलेचा वापर करून गातो आहे. काही त्याच्याजवळ काही वाद्य नाही आहे, काही नाही आहे, पण मोठ्या भक्तिभावानं तो अभंग म्हणतोय. अंध असल्यामुळे एका जागीच आहे. नकळत जाणारा येणारा माणूस त्याला पैसे देऊन पुढे जाताना दिसतो आपल्याला. किती वेळा दिसतं की कोपऱ्यापासून हात नाही आहेत, पण कला आहे चित्र अंगामध्ये, आणि तो रस्त्यावरती साध्या खडूच्या सहाय्याने किती सुंदर पद्धतीने चित्र काढतं असं आपल्याला दिसतं. ती जी कला आहे ती कला म्हणजे भगवंताची विभूती आहे. आपोआप लोक त्याला मानायला जातात असं आपल्याला दिसतं. म्हणजे भगवंत कुठे आहे याला की शोधायची काही गरज नाही आहे. परमात्मा अशा प्रकारच्या सगळ्या शक्तीमध्ये, कलेमध्ये, विद्येमध्ये असं भरलेलं आहे. विलक्षण भांडणार आहे परमात्मा, म्हणजे ह्या कलेचं, विद्येचं, सगळ्या गोष्टी त्याच्याचं आहेतच आहे. ही जी सगळी शक्ती, कला, विद्या हे फक्त प्रगटीकरण जे होतं ना ते आपल्याकडून होतं, नरदेहातून होतं असं म्हणूया. आणि म्हणून ते अभिव्यक्त होण्यासाठी ज्याची निवड केलेली आहे त्या व्यक्तीचा विचार न करता त्या गुणाचा त्यांनी विचार केला. खरं काय, परमात्म्याचं कवित्वाची शक्ती जी आहे ती कवीला प्राप्त होते. परमात्म्याची समजा प्रतिभाशक्ती, लेखनशक्ती आहे ती लेखकाला प्राप्त होते. परमात्म्याची जी काही चित्रकलेची शक्ती आहे ती त्याला प्राप्त होते. परमात्म्याची वक्तृत्व शक्ती असेल ती वक्त्याला प्राप्त होते. परमात्म्याची दातृत्व शक्ती असेल तर ती दात्याला, जी कला, जी शक्ती आपल्याला दिसते ती त्या परमात्म्याकडून या व्यक्तीला प्राप्त झालेली असते. ती व्यक्ती हे निमित्त झालेलं असतं. ती व्यक्ती हे फक्त भगवंताच्या साठी
एका अर्थाने प्रगती करण्यासाठी त्याचा उपयोग असतो. ती शक्ती जी आहे ती भगवंताची असते. या शक्तीला जाणणं म्हणजे विभूती जाणणं. आता भगवंतानी दिलेलं हे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याने माणूस खऱ्या अर्थाने कर्मयोगी होतो, किंवा भगवंतानी दिलेला हा जो भक्तीचा मार्ग असेल किंवा ज्ञान असेल त्या ज्ञानयोगी होतो, भक्ती असेल तर भक्तियोगी होतो. कर्मयोगी का ज्ञानयोगी का भक्तयोगी ते भगवंतानी दिलेलं जे आहे त्यानुसार होतं. ही जी काय माणसामधली विशेषता आहे, विलक्षण महत्त्वाची आहे आणि ती भगवंतानी दिलेली आहे. बरं, इतकं सगळं त्या भगवंता म्हणजे हा परमात्मा सगळा आहे ना, त्याचं जो सगळं आहे, इतकं सगळं असूनही तो प्रगट होत नाही आहे. ही मोठी गोष्ट आहे. आपल्याजवळ जे थोडं असतं त्यावेळेस मी अशा ह्याने आपण प्रगट होतो. हे तो आपल्या करवी प्रगट करतो आहे, मी असं कुठेच म्हणत नाही. ही जी त्याची विलक्षण शक्ती आहे, स्वतःला तो प्रगट करत नाही आहे, तो आपल्या माध्यमातून त्याचे सगळे गुण प्रगट करताना दिसतो. गीतेचा अभ्यास करताना हा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला समजला पाहिजे. आणि हा जर समजला, खरं म्हणजे काय व्यवहारात आपण वेगळंच पाहतो. गीतेचा अभ्यास करताना आपल्याला अशा प्रत्येक गोष्टीमधला गुण दिसेल नाही, अशातला भाग नाही. इतके गेले जवळजवळ 6 महिने आपण 10व्या अध्यायाचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे आपल्याला तेवढ्यापुरतं का होईना त्या कालावधीपुरतं असं सगळे गुण दिसतील. त्या व्यक्तीच्याकडे असा तो गुण म्हणजे ईश्वर आहे असं कदाचित कळेल. परंतु प्रत्येक वेळेला असं घडेल का, तर आपण परीक्षा केली पाहिजे की काय दिसल्यानंतर आपल्याला ईश्वराची आठवण होते. जिथे जिथे जे चांगलं छानपैकी म्हणजे काय म्हणायचं, एक्सप्रेस हायवेच्या जवळचं एखादी जागा आहे आणि खूप छान नदी वाहती आहे, छान भरपूर झाडी आहे, फुलझाडं फुललेली आहेत, अगदी शांतता आहे, निरव, तर मग अशी जागा पाहिल्यावर आपल्या मनात काय येईल असा जर प्रश्न आपणच आपल्याला विचारला तर आपल्याला काय त्याचं उत्तर मिळेल. ही आपण परीक्षा आहे की खरंच आपल्याला असं वाटेल का की इथे छान एखादं मंदिर असावं आणि इथे मंदिरच बांधावं आणि इथे छानपैकी मंदिरात येऊन लोकांनी नाम घ्यावं, नामसंकीर्तन करावं. एखादा असं मिळेल, अरे वा काय या एक्सप्रेस हायवेच्या जवळ जागा आहे, इथं केवढा मॉल चालेल, अशी काही व्यावहारिक गोष्टीसुद्धा कोणाच्या मनात येते. त्यामुळे काय पाहिलं की काय मनात आलं पाहिजे, कुठली शक्ती आपल्याला दिसली पाहिजे हे त्या व्यक्तीवरच अवलंबून आहे. भगवंत विभूती सांगताना अर्जुनाला सांगतोय की हे गुण ओळखणं हे खरं म्हणजे तुझ्याजवळ आहेच, तुला काही वेगळं सांगायला नकोच आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं, अथवा बहुनयतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगात. आणि ह्या अध्यायाच्या शेवटच्या 42व्या श्लोकामध्ये एतेन बहुना ज्ञातेन तव किम, ह्या एवढ्या सगळ्या पुष्कळ ज्ञानाची अर्जुना तुला काय करायचं आहे. 82 विभूती सांगितल्या, तू मोठा विस्तृत सविस्तर सांग म्हणतोयस, पण जरूरच काय आहे, एवढंच आणलंस की पुढे इदं कृष्णम जगत एकांशेन विष्टभ्या अहम स्थितः. हे सगळं जे काही जग आहे, दृश्य जग तुला दिसत आहे, ते माझ्या एका अंशात धारण करून मी आहे असं तू मला पहा की पुरेसं आहे. मला काहीच आणखीन तुला बघण्याची शोधण्याची आवश्यकताच नाही. आता अर्जुनाने विचारलं, भगवंताने सांगितलं आणि आता भगवंत म्हणतात हे जाणणं खरं म्हणजे सगळ्या म्हणजे बुद्धीच्या पलीकडलं आहे. अर्जुनासारख्यालाच सांगतात ते, हां तुमचं आमचं तर राहू द्यायचं, तर तुला तर काय करायचं एवढं सगळं जाऊन. अथवा बहुनयतेन किम ज्ञानेन, काय जरूर आहे सगळं ज्ञान असण्याची, काही आवश्यकता नाही, पुष्कळ जाणून काही उपयोग नाही. एवढं एक जाण की मी सगळीकडे अंशात मग तिथे आहेच आहे, एवढं जाणलंस की पुढे असं सांगितलं. याचा अर्थच असा आहे की आपली बुद्धी कमी पडते. हे भगवत स्वरूप जाणण्यासाठी आपली बुद्धी कुंठित होते, थकून जाते, कमी पडते, नाही बुद्धीच्या आवाक्यात येत. आणि मग अशा वेळेला काय होतो, जो खरा भक्त असतो ना, भक्ती मार्गाने जाणार, तो भक्ताला शरण जातो. मला काय करायचं आहे, छानपैकी समोर भगवंताची मूर्ती दिसली की छान बरं वाटतं, ह्याच्यात मला सगळं मिळालं, करायचं काय सगळीकडे बघायला जाऊन, असं जो भक्ती मार्गी आहे तो शरण जातो. आणि खऱ्या अर्थात त्या भक्तीच्या मार्गाला त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. कारण म्हणून आपण नामदेवाचं उदाहरण घेतो ना की चल रे या पंढरीच्या वारीला, तर थांब जमी देवाला विचारून येते. इतकी निष्ठा आहे, आता ते काय देवाला विचारायचं असं कोणालाही वाटेल, तर तसं नाही. भगवंत काय सांगेल तो सांगेल तसं, असं सगळीकडे भगवंत आहे, असं जे की ज्ञान आहे ते भक्तीच्या मार्गाने गेलं तर त्याला कळतं. भगवंताने असं सांगितलंच आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धाळू आहे, जो भक्तिमार्गी आहे, त्याला काही सगळं ऐकायची, सगळं हे करायची गरज नाही, त्याला सहज मिळतं. दुसरं भगवंत सांगतात की हे सगळं जग जे आहे ते स्थूल आहे आणि खरं तर स्थूल सूक्ष्म सगळ्या वस्तू ज्या आहेत
सगळ्या व्यक्ती, सगळ्या वस्तू, काय त्या भावना, कल्पना ह्या सगळ्यांनी ते भरलेलं आहे. मग हे सगळं विश्व, सगळे आपले अनुभव हे भगवंत म्हणतो एका अंशाने व्यक्त केलेलं आहे. आता ह्याचा अर्थ काय? एका अंशाने व्यक्त केला म्हणजे काय? आपण आपला अंश शब्द आला आहे म्हणून आपल्याला माहिती असणारी गोष्ट घेऊ की साधारणपणानं एक वर्तुळ, एक गोष्ट 360 अंशाची, एका अंशानं स्थितो जगत, तर उरलेले 359 अंश आपल्याला कळलेलेच नाही आहे. भगवंत म्हणतो मला जाणून घ्यायचं असेल तर एवढंच तुला कळलं आहे आणि एवढं कळलं तरी तुला पुरणार आहे असं सांगतं मी. इतकं अवघड आहे तर बाकीचं काही समजून सांगायची किंवा तुला समजण्याची आवश्यकता पण नाही आहे. एवढं कळलं म्हणजे एवढ्या विभूती कळणं म्हणजे अंशतः भगवंत कळणं आहे, पण ते आपल्याला पुरेसं आहे. आता ह्या अशा ज्या ओळखायच्या खुणा त्यांनी आपल्याला दिलेत त्या खुणा लक्षात ठेवल्या की झालं. जिथे जिथे तेज आहे, जिथे जिथे संपत्ती आहे, जिथे जिथे कीर्ती आहे, जिथे जिथे ऐश्वर आहे, जिथे जिथे नीतिमत्तेच्या गोष्टी आहेत, जिथे जिथे निंद्य कर्म केल्याची काही लाज आहे, जिथे जिथे सहनशीलता आहे, जिथे जिथे विशेष काहीतरी ज्ञान, विशेष काहीतरी कलाविष्कार दिसतो आहे, ते सगळे माझे अंश आहेत असं भगवंताला सांगायचं आहे. आणि हे आपल्याला कळलं म्हणजे त्याला ओळखायचं कसं हा प्रश्न संपेल. कसं जाणायचं भगवंता? तर ज्या अशा गोष्टी जिथे जिथे आहेत तिथे भगवंत आहे. आता असं कुठे दिसतं तर आपल्याला त्या त्या ठिकाणी तो आधार घ्यावाच लागतो. जरी भगवंतानी व्यक्ती असं म्हटलं नसलं, गुण असे म्हटलं असलं तरी जे ते गुण ज्या ठिकाणी दिसतात ती त्या व्यक्तीवरून आपल्याला त्या गुणांची ओळख होते. त्यामुळे कोण कोणाच्या म्हणजे कोणाची आज्ञा पाळतं असं जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की तिथे तिथे भगवंताची होती आहे. जसं माऊलीने उदाहरण दिलं आहे कामधेनूचं, की कामधेनू म्हणजे काय? तुम्ही जी काही इच्छा कराल ती कामधेनू ती पूर्ण करते, त्याला कामधेनू म्हणतात. मग माऊली असं म्हणतात की अरे मी कामधेनूजवळ किती गोष्टी, काय काय निर्माण करण्याची क्षमता तिच्याजवळ, तुम्ही म्हणा नुसतं की ती निर्माण करणार आहे. अशा भगवंताच्या म्हणजे भगवंताच्या विभूतींमध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य असणं, ऐश्वर्य असणं ह्याला म्हणायचं. पण आता कामधेनू म्हणजे काय आपल्याला कळणार नाही, कारण तुमच्या आमच्याकडे तशी कामधेनू वगैरे काही नाही आहे. त्यामुळे ते सगळं कल्पनेतलं झालं. पण आपण प्रत्यक्षात असं म्हणू शकतो की एक वाटलं तर म्हटलं तर सामान्य मावळे की त्या सामान्य मावळ्यांनी अनेक पिढ्या, अनेक वर्ष, 750 वर्ष यवनांचं राज्य सहन करत आलेले आहेत. पण एक त्यांना शिवाजीसारखा असा राजा मिळाला, ह्या सगळ्या गुणांनी युक्त असताना त्यांना राजा मिळाला आणि त्याच्या बाजूने हे सगळे मावळे आले आणि त्याला जी शक्ती प्राप्त झाली आपोआपच. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वापुढे शत्रूसुद्धा नमतो असं आपण पाहतो. ही जी काय ही भगवंताची कृती आहे. भगवान समर्थांनी महाराजांना, शिवाजी महाराजांना रामाचा अवतार म्हटलं ते या अर्थाने की हे सगळे गुण एका ठिकाणी दिसतील, आपोआपच सगळी मंडळी त्यांच्या भोवती आली, त्यांना सहाय्य केलं, शत्रूसुद्धा त्यांच्या पुढे दमला. आणि अशी असणारी जी व्यक्ती आहे ती भगवंताची विभूती आहे, किंवा अशा व्यक्तीचं असणारे जे सगळे गुण आहेत ते भगवंताच्या विभूती आहेत असं आपल्याला कळेल. आता हे ज्याला समजलं आहे म्हणजे निस्वार्थीपणानं समाजहिताचं, समाजाच्या कल्याणाचं काम करणारी जी मंडळी असतात त्यांच्यासाठी एका ब्रह्मचारी असणाऱ्या माणसाचं एक सांगतात की एक ब्रह्मचारी होते आणि त्यांची आई होती बरोबर आणि दोघंजणच राहायचे. पण या ब्रह्मचारी मुलाची आई व्यवस्थित काळजी घेत होती. काळजी काय? वेळच्या वेळेला जेवण खाल्लेलं, घर ठीकठाक ठेवणं, अशा ज्या आवश्यक गोष्टी असतात एक माणूस म्हणून असल्यानंतर जोपर्यंत हृदय तोपर्यंत लागणाऱ्या गोष्टी त्या असं आई सगळ्या त्यांच्या करत होती. पण वृद्धावस्थेमुळे आईचं निधन झालं आणि एक अगदी जवळची व्यक्ती त्यांना भेटायला आली आणि म्हणाली आता तुमचं कसं होणार म्हणजे विचारायचा उद्देश तो होता की तुमची काळजी आई एवढी घेत होती, वेळच्या वेळी तुम्हाला जेवण खाण देणं, घर सगळं पाहणं, आला गेला सगळं बघणं हे काम ते करत होते. आता मात्र नाही. आता असं आहे की आईच्या जागी कोणीतरी काम करेल ही गोष्ट खरी आहे, त्याबद्दल काहीच नाही. ती आईची कामाची जी उणीव आहे ती कदाचित भरून काढली जाईल. कोणी ते काम केलं की ती उणीव भरून निघेल असं होईल. पण आईच्या कामाचं मूल्य ठरवता येईल का? तर मूल्य नाही ठरवता येणार. आईच्या कामाचं मूल्य कितीतरी पट, कितीतरी अधिक होतं, अमूल्यच, त्याचं मोलच ठरवता येत नाही. हे जे काही अतिरिक्त मूल्य आहे ते अतिरिक्त मूल्य म्हणजे भगवंताची विभूती. आईचं करणं आणि कोणीतरी माणसाने करणं यातला जो फरक आहे तो फरक दाखवता येणार नाही, तो आपल्याला मोजता येणार नाही, ते अमूल्यच आहे.
ते जे आहे ती भगवंताची वृत्ती. त्यामुळे साधारण, विशेष, चांगलं, वाईट असं काहीच नसतं. सगळीकडे तो ईश्वर आहेच, सगळ्यांमध्ये भगवंत आहेच. म्हणजे आपण वायूचं उदाहरण घेतलं, आपल्याकडे वायू, त्याचं काही डावा उजवा आहे का? तो आहेच आहे. सूर्याचा काही डावा उजवा आहे का? तो आहेच आहे. तो सगळ्या बाजूनी प्रकाश देतोच आहे, त्याच्यात भेद नाही. तसं भगवंत हा विश्वात्मक आहे, त्याच्यात भेद नाही. अर्जुनाने भगवंताचं सगळं ऐकलं, सगळं जग ईश्वरमय आहे हे अगदी त्याला पक्कं पटलं. आणि मग आता सगळीकडे जे चराचरात भगवंता तू भरलेला आहेस, तू काही उदाहरणं म्हणून मला ही सांगितली पण आहेस, मग आता मला डोळ्यांनी तुला बघायचं आहे. तू सगळीकडे आहेस ना, तर या सगळीकडे तू कसा आहेस ते सांगितलंस, पण ते डोळ्यांनी मला बघायचं आहे अशी अर्जुनाची इच्छा व्यक्त केली. आणि आता अर्जुनाची इच्छा म्हणजे भगवंत पुरी करणारच. त्या भगवंत आपल्याला पुढल्या अध्यायामध्ये अर्जुनाची इच्छा पुरी करणार आहे की या विश्वामध्ये मी आहे. त्या विश्वरूपामध्ये असणारा भगवंत म्हणजे विश्वरूप दर्शन भगवंतच आपल्याला घडणार आहे. ते आपण या गुरुवारी बघूया.